गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर 22 तारखेला आपला संहिता अध्यायांचा युनिव्हर्सिटीचा पहिला पेपर आहे आणि त्यामध्ये एलक्यू आहे. तुम्हाला माहिती आहे 40 मार्काला आहे, 4 एलक्यू येणार आहे. तर तुम्हाला एक शायरी सांगतो, थोडंसं मोटिवेट करतो पहिले आणि नंतर एलक्यू सांगतो. आंखों में नींद बहुत है मगर सोना नहीं है, आंखों में नींद बहुत है मगर सोना नहीं है, यही समय है कुछ करने का, इसे खोना नाही आहे. तर आता तुमच्याकडे फक्त आजपासून 2 दिवस बाकी आहे आणि या 2 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं काय नाही ते तर तुम्ही ठरवाच. परंतु हे जे 7 एलक्यू मी तुम्हाला सांगणार आहे, रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करा, परंतु एवढे ना हे 7 एलक्यू करून एक्झामला जा. कारण 100% सांगतो, प्रिव्हियस इयरचे पेपर बघितल्यानंतर 100% ना ह्या 7 एलक्यू मधून 4 एलक्यू तुम्हाला ॲज इट इज पेपरमध्ये येईल. फक्त काय नाही, थोडेफार चेंजेस होईल, पण ॲज इट इज कंटेंट हाच राहील. तर सगळ्यात पहिले सांगतो मला मोस्ट इम्पॉर्टंट एलक्यू कोणता आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याकडे साध्य साध्य व्याधी. हा साध्य साध्य व्याधी आता वाघभटमध्ये पनवयाचे वर्णन केलेले आणि चरकमध्ये पण वर्णन केलेले. हा एलक्यू येण्यासारखा आहे. तर त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले काय लिहायचं, तर व्याधी लिहायची, नंतर व्याधीचे प्रकार लिहायचे, साध्य असाध्य, नंतर साध्यचे प्रकार लिहायचे आणि असाध्यचे प्रकार लिहायचे. त्यानंतर हे झालं की त्याचे लक्षणे लिहायचे साध्यची, म्हणजे त्याचे जे 2 प्रकार दिलेले आहे त्या 2 प्रकारचे लक्षणे, आणि जे असाध्यचे 2 प्रकार आहे त्याचे लक्षणे. ठीक आहे. तर असं करून तुमचे हा एलक्यू कव्हर होतो. त्याला जर तुम्हाला श्लोक येत असेल तर खूपच भारी आहे, पण येत नसेल तरी पण 2 दिवस आहे, तुम्ही श्लोक करा. हे काही जास्त नाही आहे, 4 श्लोक आहे त्यामध्ये. दुसरा आपल्याकडं हा पहिला झाला. दुसरा आपल्याकडे एलक्यू आहे येण्यासारखा आहे की तो म्हणजे दिनचर्या. आता दिनचर्यामध्ये जर तुम्हाला वाघभटनुसार विचारलं तर जेच सकाळी उठल्यापासून तर शेवटचं कुठे स्नान वगैरे तिथपर्यंत श्लोक येत असेल तर फारच उत्तम आहे. आणि चरकनुसार पण त्यामध्ये धूमपान झालं, नस्य झालं, अंजन झालं, असं स्पेसिफिक विचारू शकतात. तर तिसरा एलक्यू आहे, त्यामध्ये विचारलं जाऊ शकतं की जे धातूंची श्रेष्ठ कर्म आहे. आता सप्तधातू आहे, तुम्हाला माहिती आहे सप्तधातूंची श्रेष्ठ कर्म काय, प्रीणम जीवनम लेपस्नेह धारणपूर्ण गर्भत पादश्च धातूंना श्रेष्ठ कर्म कर्मात सुद्धा. तर हा श्लोक आहे. त्यानंतर सप्तधातूंची वृद्धी किंवा त्यांची क्षय आणि त्यांची चिकित्सा, म्हणजे वृद्धी झाल्यावर काय चिकित्सा करायची किंवा क्षय झाल्यावर काय चिकित्सा करायची, हा तुम्हाला वाघभटनुसार तिसरा एलक्यू विचारला जाऊ शकतो. चौथा एलक्यू आहे की अधारणीय वेग. अधारणीय वेगमध्ये तुम्हाला एकतर चरकनुसार विचारला जाऊ शकतो किंवा वाघभटनुसार विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे मूत्रवेग, पुरुषवेग, शुक्रवेग, क्षवतुवेग आणि अधोवायुवेग. काही नाही झालं तरी चालतं, पण एवढं करून एक्झामला जा. नंतर 5वा एलक्यू असा आहे की आदनकाल आणि विसर्गकाल यामधील डिफरन्स, आणि जे आपले 6 ऋतू आहे शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, यापैकी एक ऋतू तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आणि त्यानंतर 6 नंबरचा जो एलक्यू आहे तो एलक्यू असा विचारला जाऊ शकतो की काशर्य आणि स्थौल्य चिकित्सा त्याबद्दल विचारला जाऊ शकतो. आणि जो लास्ट एलक्यू आहे तो आपला आहार मात्राचे प्रकार, सम्यक आहार, अमात्रावत आहाराचे दुष्परिणाम, म्हणजे जो आपला मात्राशीती अध्याय आहे त्यावर तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. तर हे असे संहिता अध्यायांचे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट 7 एलक्यू आहे. यापैकी तुम्हाला एक्झाममध्ये कन्फर्म 100% 4 एलक्यू येणार आहे. त्यामुळे तुमच्याकडून काही नाही झालं या 2 दिवसात तरी पण चालतं, पण हे 40 पैकी तुम्हाला 35 मार्क मिनिमम श्लोक वगैरे असले तर ह्या 4 एलक्यू मधून पडतात. तर ठीक आहे, धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.